नमस्कार, मी प्रमिला. तो जंक्शन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली. त्यासाठी लागणारं साहित्य आहे सोयाबीन. मी या कपाने 1 कप सोयाबीन घेतलेला आहे. त्यानंतर मैदा, कॉर्नफ्लॉवर, शिमला मिरची, कांदा, कोबी, टोमॅटो सॉस, कापलेलं लसूण, कापलेलं आलं, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस. आता आपलं पाणी उकळलेलं आहे, तर आपण त्यामध्ये सोयाबीन थोडे 5 मिनिटासाठी उकळून घेऊ. हे बघा, ते उकळलेलं पाणी आहेच, तर आपण गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे त्या पाण्यामध्ये. इथे आपले सोयाबीन छान असे फुलून आलेले आहेत. आता आपण ते थंड पाण्यात काढून घेऊ. हे बघा, आता मी थंड पाण्यात टाकलेले आहेत, तर ते आता चांगले असे पिळून घेते. खूप जोरातही नाही पिळायचे, हलक्या हाताने पिळून घ्यायचे. त्यातलं पाणी काढायचे आपल्याला फक्त. हे बघा असे. हे दुसऱ्या बाउल मध्ये टाकू. इथे मी चांगल्या प्रकारे असं पाणी काढून घेतलंय सोयाबीन मधलं. तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे मैदा टाकणार आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1/2 चमचा मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा सोया सॉस. एवढंच घेतलंय मी. आता आपण ते मिक्स करू चांगलं. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यासाठी वापरायचं आहे की बाइंडिंग चांगलं होतं. हे बघा असं छान तयार झालंय. आता आपण हे तळून घेणार आहोत. आता आपण तळतोय ना, तर असे एक एक करून टाकायचे. असे डायरेक्ट हे नाही करायचं जास्त. आणि गॅस जो आहे ना, तो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा, जास्त जोरात नाही, कारण आपल्याला ते कुरकुरीत तळायचे. कुठली वस्तू तुम्ही मीडियम गॅसवरती तळली तर ती छान अशी तळल्याही जाते आणि कुरकुरीत पण होते. बघा, तळतायत आपली. तळताना हा जो आवाज येतो ना, आता काही केलं किती पिळले तरी त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे त्याचा आवाज होतो. हे बघा, मी असे छान असे ब्राऊन होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत म्हणा असे छान तळलेत. यासाठी मला कमीत कमी 5 ते 6 मिनिट लागले. आता आपण ते एका बाउल मध्ये काढून घेऊ. हे बघा किती छान असे तळले गेले, कुरकुरीत असे झालेत बघा. तर माझं तेल तापलंय, त्यामध्ये मी पहिले लसूण टाकणार आहे. कट केलेलं लसूण बारीक, कट केलेलं आलं असं भाजून घ्यायचं चांगलं ते जरा. त्यानंतर कांदा टाकते. कांदा थोडा भाजला की लगेच शिमला मिरची टाकायची. त्यानंतर कोबी,
हे हलकसंच भाजायचं, जास्त नाही भाजायचं आपल्याला, लाल वगैरे असं नाही होऊ द्यायचं. हलकसं भाजलं की त्यामध्ये आपण 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकणार आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, दीड चमचा सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस टाकते. हे बघा, यामध्ये मी कॉर्न फ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं, तर ते टाकते मी. बघा असं टाकलं. थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे. चवीनुसार मीठ. तर हे सर्व साहित्य आपण 1-2-3 मिनिटासाठी शिजवून घेऊ थोडंसं. हे आता तयार झाले. त्यामध्ये आपण सोयाबीन टाकून देऊ. तर चांगलं मिक्स करून छान मिक्स करू. आता आपली सोयाबीन चिली तयार आहे. तर दादा सांगेल कशी झाली. एकदम कुरकुरीत झाली आहे आणि फ्लेवर पण मस्त आलाय. अशाच आणखी 14 रेसिपीसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.